नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्जन सायन्स अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज या ठिकाणी 12th आपला जो काही बोर्डाचा सिलेबस आहे तर त्यामधला अतिशय महत्त्वाचा असा एक टॉपिक आपण चालू करणार आहोत आपल्या बायोलॉजीमधला. तो टॉपिक आहे या ठिकाणी रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन. अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे, मोठा टॉपिक आहे, साधारणतः 40 ते 45 पेजेसचा हा टॉपिक आहे. यामध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी शिकायच्या आहेत. उदाहरणार्थ रेस्पिरेशनच्या बाबत जे काही प्लॅन्ट्समध्ये आणि ॲनिमल्समध्ये जे काही रेस्पिरेशनचे प्रकार आहेत हे सगळ्यात पहिल्यांदा पाहायचं आहे. रेस्पिरेशनची रिॲक्शन हा काय प्रकार असतो हे पाहायचं आहे. आणि त्यासोबतच ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम जी काही आहे तर त्याचा देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे. रेस्पिरेटरी डिसीजेस किंवा डिसऑर्डर्स त्याचा देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि त्यानंतर या चॅप्टरच्या पार्ट 2 मध्ये किंवा उर्वरित भागामध्ये आपल्याला सर्क्युलेटरी सिस्टीमबद्दल पाहायचं आहे. मग सर्क्युलेटरी सिस्टीम म्हटलं की त्या ठिकाणी मग ओपन सर्क्युलेशन, क्लोज्ड सर्क्युलेशन हा काय प्रकार असतो, किंवा सिंगल सर्किट सर्क्युलेशन, डबल सर्किट सर्क्युलेशन हा काय प्रकार असतो. आणि त्यानंतर ह्युमन सर्क्युलेटरी सिस्टीम ज्यामध्ये मग हार्टचं त्या ठिकाणी हार्टची ॲनाटॉमी, हार्टची फिजिओलॉजी आणि त्यासोबतच ब्लड व्हेसल्स आणि सर्क्युलेटरी सिस्टीमशी संबंधित वेगवेगळे डिसीजेस, एकंदर या चॅप्टरमध्ये बराचसा भाग आपल्याला या ठिकाणी कव्हर करायचं आहे. खरं तर हे दोन वेगवेगळे टॉपिक आहेत पण एकमेकांशी इंटर रिलेटेड असल्यामुळं हे एकत्र करण्यात आलेले आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण रेस्पिरेशन हा काय प्रकार असतो हे पाहूया. मित्रांनो, आपल्याला हे तर माहीतच आहे की प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमला त्या ठिकाणी वर्क करण्यासाठी, जगण्यासाठी एनर्जी लागते. मग आता ही एनर्जी मिळवायची कशी? मग प्रत्येकासाठी त्याची थोडीशी मेथड वेगवेगळी आहे. पण या सगळ्यांमध्ये एक फॅक्टर, एक गोष्ट मात्र कॉमन आहे, ती म्हणजे रेस्पिरेशनची ती रिॲक्शन. मित्रांनो, रेस्पिरेशन ही जी काही आहे तर एक एक्झोथर्मिक अशी त्या ठिकाणी रिॲक्शन आहे ज्याच्यामधून ऊर्जा, एनर्जी तयार होते. कशाच्या स्वरूपात तयार होते? ATPच्या स्वरूपामध्ये. म्हणजेच जर त्या ठिकाणी आपण जर ती रिॲक्शन लिहायला गेलं तर C6 या ठिकाणी काय बरं, तर C6H12O6 plus 6O2. It forms 6CO2 plus 6H2O plus 38 ATP. मित्रांनो, अतिशय महत्त्वाची अशी ही रिॲक्शन आहे. ही जी रिॲक्शन आहे तर ही रिॲक्शन घडते सेलमधल्या मायटोकॉन्ड्रियामध्ये आणि त्यामुळंच ह्याला सेल्युलर रेस्पिरेशन असं देखील म्हणतात. सेलमधल्या मायटोकॉन्ड्रियामध्ये साहजिकच आता मायटोकॉन्ड्रियामध्ये एनर्जी तयार होती इन दी फॉर्म ऑफ ATP, त्यामुळे मायटोकॉन्ड्रियाला पॉवर हाऊस ऑफ सेल असं देखील म्हणतात. ठीक आहे. आता या रिॲक्शनकडे जर बारकाईनं पाहिलं मित्रांनो तर या ठिकाणी तुम्हाला रिॲक्टंट्समध्ये या ठिकाणी ग्लुकोज दिसेल. हा काय बरं? ग्लुकोज. आता हा जो ग्लुकोज आहे ॲनिमल्सच्या बाबत जर बघायला गेलं तर ॲनिमल्स हे प्लॅन्ट्सकडूनच मिळवतात. मग आता हा ग्लुकोज डायरेक्ट आपल्याला प्लॅन्ट्सकडून भेटतो का? नाही, आपल्याला तर स्टार्च भेटतो. ठीक आहे. पण त्या स्टार्चचं कन्व्हर्जन आपण त्या ठिकाणी ग्लुकोजमध्ये करतो आणि हे सगळं आपण डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये पाहणार आहोत. दुसरा जो काही रिॲक्टंट आहे तर तो आहे ऑक्सिजन. या ग्लुकोजचं कंबशन करण्यासाठी, त्याचं ऑक्सिडेशन करण्यासाठी इथं ऑक्सिजन त्या ठिकाणी एंट्री करतो. विदाउट ऑक्सिजन त्या ठिकाणी ग्लुकोजचं कंबशन शक्य आहे का? तर नाही. पण मित्रांनो, असेही काही प्राणी आहेत, असेही काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत की ज्यांच्यामध्ये रेस्पिरेशन हे विदाउट ऑक्सिजन किंवा इन द ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजन देखील घडतं. त्या पद्धतीच्या रेस्पिरेशनला एनरोबिक रेस्पिरेशन म्हणतात. पण साहजिकच आपण या ठिकाणी फक्त एरोबिक रेस्पिरेशनचा इथं विचार करणार आहोत. त्यामुळं ही जी रिॲक्शन आहे तर ही एरोबिक रेस्पिरेशनची रिॲक्शन आहे. आता इथं या रिॲक्शनमध्ये जो काही ऑक्सिजन आहे तर हा कुठून मिळाला? तर रेस्पिरेटरी सिस्टीमच्या माध्यमातून मिळालेला आहे, जे की ज्या सिस्टीमबद्दल आपल्याला याच लेक्चरमध्ये पाहायचं आहे. मित्रांनो, ह्याच्यापासून या ठिकाणी CO2 हे प्रोडक्ट भेटणार आहे, H2O भेटणार आहे आणि त्यासोबतच ATP देखील भेटणार आहे. ATP म्हणजेच काय बरं? तर ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. ठीक आहे. म्हणजे एकंदर आपल्या शरीरामधलं एनर्जीचं हे एक एकक आहे असं आपल्याला म्हणता येईल. किती ATP भेटत आहेत बरं? 38 ATP भेटत आहेत. ही जी रिॲक्शन आहे मित्रांनो तर ही एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे. कशी आहे बरं? एक्झोथर्मिक रिॲक्शन. मित्रांनो, एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिक अशा दोन प्रकारच्या रिॲक्शन असतात. त्यापैकी ही एक्झोथर्मिक आहे. थर्मिक म्हणजे हीट आणि एक्झो म्हणजे बाहेर पडणे. म्हणजे ज्या रिॲक्शनमधून हीट बाहेर पडते ती रिॲक्शन एक्झोथर्मिक असते आणि ज्या रिॲक्शन त्या ठिकाणी कंडक्ट करण्यासाठी, प्रोसेस करण्यासाठी हीट द्यावी लागते त्या रिॲक्शनला, ती रिॲक्शन असते एंडोथर्मिक.
या दृष्टीनं एक्झोथर्मिक रिॲक्शन म्हणजेच या ठिकाणी आपल्याला रेस्पिरेशनची रिॲक्शन म्हणता येईल, कारण इथं एनर्जी किंवा हीट तयार होते, मिळवल्या जाते. याच्या उलट आपण फोटोसिंथेसिसची रिॲक्शन गृहीत धरू शकतो. फोटोसिंथेसिसमध्ये या ठिकाणी हीट किंवा एनर्जी ही कंझ्युम केल्या जाते इन दी फॉर्म ऑफ सनलाईट, आणि त्यामुळं जी फोटोसिंथेसिसची रिॲक्शन असते तर ती एंडोथर्मिक असते. तर मित्रांनो, या ठिकाणी ही जी काही रेस्पिरेशनची रिॲक्शन आहे त्याच्याबद्दल बेसिक गोष्टी मी इथं तुम्हाला सांगितलेल्या आहेत. रेस्पिरेशन प्रत्येक प्रकारच्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये होतं. मे बी ते एनएरोबिक रेस्पिरेशन असू शकतं काही लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये, पण मोस्ट ऑफ जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत तर त्यांच्यामध्ये या ठिकाणी एरोबिक रेस्पिरेशन होतं. हे जे रेस्पिरेशन आहे मित्रांनो, तर हे 2 स्टेजेसमध्ये होतं. खरं तर हे आपल्याला इतर काही चॅप्टर्समध्ये पाहायचं. या 2 स्टेजेस कोणत्या, ग्लायकोलायसिस या स्टेजचं वैशिष्ट्य काय, क्रेब्स सायकल म्हणजे काय, तर हे आपल्याला पाहायचं आहे. तर इथं या ठिकाणी रेस्पिरेशनबद्दल बेसिक गोष्टी इथं मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. आता रेस्पिरेशन जे काही आहे तर इथं मुख्यतः आपण प्लांट्स आणि ॲनिमल्स यांचा विचार करूया. प्लांट्स आणि ॲनिमल्स. मग आता ॲनिमल्समध्ये तरी ठीक आहे, रेस्पिरेशन होतं माहिती आहे, पण काही जणांच्या डोक्यामध्ये असं असतं की प्लांट्समध्ये कसं काय रेस्पिरेशन होईल. प्लांट्समध्ये तर फोटोसिंथेसिस होतं. मित्रांनो, प्लांट्समध्ये फोटोसिंथेसिस होतं मान्य आहे, पण प्लांट्सला देखील ऊर्जा लागते. ठीक आहे, ॲनिमल्सच्या तुलनेमध्ये ती थोडीशी कमी असते, पण प्लांट्सला देखील ऊर्जा लागते, आणि मग ती ऊर्जा मिळवण्यासाठी प्लांट्समध्ये देखील हीच रिॲक्शन होत असते. ठीक आहे, आणि या रिॲक्शनमध्ये प्लांट्स देखील ऑक्सिजन कंझ्युम करत असतात आणि CO2 सोडत असतात. मित्रांनो, त्यामुळंच ही जी काही रिॲक्शन आहे तर प्लांट्समध्ये साधारणतः पूर्ण म्हणजे दिवस रात्र चालू असते, पण मुख्यतः रात्री हिचं प्रमाण वाढतं, आणि जे फोटोसिंथेसिस असतं तर ते मुख्यतः त्या ठिकाणी दिवसा होत असतं. ठीक आहे, ते दिवसा त्या ठिकाणी होत असतं. रात्रीच्या वेळी ह्या ठिकाणी जे काही घनदाट असे त्या ठिकाणी जे काही सावलीचे जे झाडं असतात, म्हणजे डेरेदार वृक्ष ज्याला म्हणतात, त्याच्या खाली झोपू नये म्हणतात मित्रांनो. त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण एकमेव आहे, रात्रीच्या वेळेस हे जे रेस्पिरेशन चालू असतं त्यामुळं त्या झाडाच्या खाली हे CO2 मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी ॲक्युमुलेट होतो, जमा होतो, आणि तुम्ही जर तिथं झोपलात डेरेदार वृक्षाच्या खाली तर तुम्हाला एखाद्या वेळेस गुदमारल्यासारखं देखील त्या ठिकाणी जाणवू शकतं. त्यामुळंच जे डेरेदार वृक्ष असतात त्याच्या खाली झोपू नये, विशेषतः रात्री, असं त्या ठिकाणी आपले वडीलधारी मंडळी म्हणतात. त्याचं कारण हे आहे, म्हणजे त्याला वैज्ञानिक आधार आहे. मित्रांनो, प्लांट्समध्ये रेस्पिरेशन होतं आणि त्यासोबतच ॲनिमल्समध्ये तर होतंच, आणि इतर लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये देखील होतं. आता या ठिकाणी रेस्पिरेशन होत असताना काही गोष्टी फार महत्त्वाच्या इथं असतात. ते म्हणजेच काय, तर एक्सचेंज ऑफ गॅसेससाठी काही ना काही त्या ठिकाणी सरफेस तर आवश्यक आहे. म्हणजेच काय, तर प्लांट्स आहेत किंवा ॲनिमल्स आहेत यांच्यामध्ये जो काही गॅस त्यांनी घेत असतात, विशेषतः ऑक्सिजन किंवा CO2 सोडतात, हे जे काही आहे तर ही प्रोसेस होण्यासाठी काही ना काही सरफेस लागणार, आणि मग त्या ठिकाणी जो काही रेस्पिरेटरी सरफेस आहे त्याचे काही निकष, काही वैशिष्ट्य, काही कॅरेक्टरिस्टिक्स तिथं अपेक्षित आहे. पहिलं काय आहे, तर या ठिकाणी लार्ज सरफेस एरिया असावा त्याचा. काय बरं, त्या रेस्पिरेटरी सरफेसचा जो सरफेस एरिया आहे तर तो लार्ज असावा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त एरिया त्या ठिकाणी जर एक्सचेंज ऑफ गॅसेसला अवेलेबल झाला तर त्या ठिकाणी ही प्रोसेस त्या ठिकाणी खूप सोप्या पद्धतीनं होऊ शकते. दुसरं, तो रेस्पिरेटरी सरफेस जो काही आहे तर तो अतिशय थिन असावा. त्याचं कारण, एक्सचेंज ऑफ गॅसेस घडायचं असेल, उदाहरणार्थ ॲल्व्होलस आपण पाहणार आहोत काही वेळानं, आपण जेव्हा ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम पाहणार आहोत तेव्हा तुम्हाला मी ॲल्व्होलस वायुकोशाबद्दल सांगणार आहे. आता या ठिकाणी हा सरफेस जर थिक असेल तर एक्सचेंज ऑफ गॅसेस होईल का? नाही होणार. त्या ठिकाणी जो सरफेस आहे ज्याच्या आरपार ते गॅसेस जाणार आहेत तो सरफेस फार पातळ असणं अपेक्षित आहे, आणि त्यामुळं हा रेस्पिरेटरी सरफेस थिन असणं अपेक्षित आहे. तिसरं, हा सरफेस त्या ठिकाणी मॉइस्ट असेल तर आणखी उत्तम. कसा असायला पाहिजे बरं? मॉइस्ट, थोडासा ओलसर असावा, जेणेकरून गॅसचं जे काही एक्सचेंज आहे तर ते थोडंसं फास्ट होऊ शकतं, वेगानं होऊ शकतं. ठीक आहे, तर हे रेस्पिरेटरी सरफेसच्या काही वैशिष्ट्यांबद्दल मी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. मित्रांनो, त्याच्यानंतर एक गोष्ट आपल्याला पाहायची ती म्हणजे एक्सचेंज ऑफ जे काही गॅसेस आहे तर ते प्लांट्समध्ये नेमकं होतं कसं. तर ह्याच्यामध्ये मित्रांनो, या ठिकाणी ह्याच्यामध्ये 2 गोष्टी फार महत्त्वाच्या येतात. त्या 2 गोष्टी कोणत्या बरं? तर लेंटिसेल्स आणि स्टोमॅटा. आता प्लांट्समध्ये रेस्पिरेशन होतं, मी हे तुम्हाला सांगितलेलंच आहे, पण हे रेस्पिरेशन होत असताना प्लांट्स हे ऑक्सिजन घेत असतात, त्या ठिकाणी CO2 सोडतात, आणि इतर एक प्रोडक्ट आहे ते म्हणजे H2O ते देखील त्या ठिकाणी त्यांनी सोडतात.
मग प्लॅन्ट्सला आपल्यासारखी रेस्पिरेटरी सिस्टीम असते का? तर निश्चित नाही. त्यांना काही लंग्स वगैरे आहेत का? तर नाही. मग अशा वेळेस ह्या गॅसेसची जी काही एक्सचेंज होत असते, देवाणघेवाण होत असते, ही नेमकी होते कुठून? पाणी मुळांच्या वाटे शोषल्या जातं, पण गॅसेस कुठून येतात प्लॅन्ट्समध्ये? मित्रांनो, त्यासाठी प्लॅन्ट्सच्या विशेषतः लिव्हजमध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारचे पोर्स असतात, छिद्र असतात, आणि त्या छिद्रांना म्हणतात स्टोमॅटा. काय म्हणतात बरं? स्टोमॅटा म्हणतात. मित्रांनो, तुम्ही जर पाहिलं तर पानांचा जो कलर असतो तर तो त्या ठिकाणी ग्रीन असतो, पण थोडंसं बारकाईनं जर पाहिलं तर पानांचा जो काही वरचा सरफेस असतो, अप्पर सरफेस, तर तो त्या ठिकाणी डार्क ग्रीन असतो, आणि लोअर सरफेस जो काही आहे तर तो थोडासा लाईट ग्रीन असतो. त्याच्या मागे देखील एक कारण आहे. मित्रांनो, पानांच्या वरच्या सरफेसवर सूर्यप्रकाश पडत असतो, सनलाईट पडत असतो, आणि त्यामुळं त्या ठिकाणी मॅक्झिमम जे काही अमाऊंटमध्ये फोटोसिंथेसिस होणं अपेक्षित असतं. कारण सनलाईट वरतून पडतो, त्यामुळे तिथं क्लोरोप्लास्ट देखील जास्त असणं अपेक्षित आहे, कारण तिथं फोटोसिंथेसिस होणार असतं, आणि क्लोरोप्लास्ट जास्त असल्यामुळं पानांचा वरचा सरफेस हा कसा असतो बरं? तर जास्त किंवा डार्क असा ग्रीन असतो. मित्रांनो, पानांचा जर लोअर सरफेस पाहिलं तर तो मात्र थोडासा लाईट ग्रीन असतो, आणि या ठिकाणी या स्टोमॅटाची संख्या जास्त असते. अप्पर सरफेसवर देखील असते, पण लोअर सरफेसवर तुलनेनं त्या ठिकाणी स्टोमॅटा म्हणजे एक प्रकारचे जे छिद्र आहेत तर त्यांची संख्या जास्त असते. आता हे जे पान आहे तर ह्याला आपण इथं मायक्रोस्कोप खाली जर पाहिलं तर तुम्हाला हे स्टोमॅटाचं स्ट्रक्चर दिसेल. आता इथं बघा, CO2 त्या स्टोमॅटामधून बाहेर पडतोय. हा ओपन स्टोमॅटा आहे. ओपन स्टोमॅटा, ते छिद्र जे काही येतं तर ते ओपन असताना हा CO2 बाहेर पडायला आहे. आता इथं कसं आहे बरं? तर हे क्लोज्ड स्टोमॅटा इथं. हे कसं आहे? क्लोज्ड स्टोमॅटा. आता तुम्ही म्हणाल ते स्टोमॅटा ओपन की क्लोज्ड हे नेमकं नियंत्रित कोण करतं? तर त्यासाठी मित्रांनो गार्ड सेल्स प्रकारच्या वैशिष्ट्यपूर्ण त्या ठिकाणी सेल्स असतात, ज्या स्टोमॅटाची त्या ठिकाणी ओपनिंग आणि क्लोजिंग रेग्युलेट करतात. ठीक आहे, म्हणजे आवश्यकता असेल तेव्हा त्या ठिकाणी त्या ओपन होतात, आणि नसेल तेव्हा त्या क्लोज होतात. म्हणजे एकंदर त्या ठिकाणी वनस्पतीमध्ये जाणारे हे छोटे छोटे काय येतं बरं? छिद्र येतं. मित्रांनो, या ठिकाणी स्टोमॅटाबद्दल पाहिलं. हे स्टोमॅटा कुठं कुठं असतात? तर लिव्हजमध्ये मुख्यतः असतात, आणि ग्रीन स्टेम जे काही असतं, हिरवं खोड जे काही असतं तर त्यावर देखील हे स्टोमॅटा काही प्रमाणामध्ये असतात. आता दुसरा एक भाग असतो मित्रांनो. आता हे असे जुने खोडं तुम्ही पाहिले असतील, जुने म्हणण्यापेक्षा भरपूर वाढ झालेले असे प्रौढ असे खोडं, तर त्या ठिकाणी मित्रांनो त्यांच्या खोडांवर या पद्धतीचे असे काही तुम्हाला खड्डे खड्डे जाणवतील. ठीक आहे, हे असे खड्डे किंवा क्रॅक्स तुम्हाला दिसतील. या क्रॅक्सला काय म्हटलं जातं? तर या क्रॅक्सला म्हटलं जातं लेंटिसेल्स. मग आता हे लेंटिसेल्स काय प्रकार असतो? मित्रांनो, होतं काय की आता या खोडामधून देखील एक्सचेंज ऑफ गॅसेस होणं अपेक्षित असतं, पण या खोडांवर बार्कचा एक इम्परवियस असा लेअर असतो, ज्यामधून पाणी किंवा इतर काहीही पदार्थांची देवाणघेवाण शक्य नसते. मग आता अशा वेळेस करायचं काय? इथं गॅसचं एक्सचेंज कसं करायचं? तर यासाठी हे असे क्रॅक्स गेलेले असतात, भेगा पडलेले असतात, आणि या भेगांनाच म्हटलं जातं लेंटिसेल्स, ज्यामधून मग त्या ठिकाणी गॅसियस एक्सचेंज पॉसिबल होतं. ठीक आहे, तर आपण प्लॅन्ट्सच्या त्या ठिकाणी जे काही एक्सचेंज ऑफ गॅसेस होतं त्याच्याबद्दल इथं थोडक्यामध्ये पाहिलेलं आहे. मित्रांनो, त्यानंतर आपण या ठिकाणी ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीमबद्दल पाहूया. ॲनिमल्समध्ये देखील त्या ठिकाणी रेस्पिरेशन होत असतं. आता खरं तर ह्युमन हे ॲनिमल्स आहेत, ठीक आहे, पण सगळ्या ॲनिमल्समध्ये ह्युमन प्रमाणच रेस्पिरेटरी सिस्टीम असते का? तर नाही. या ठिकाणी मित्रांनो इथं मात्र आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये विविधता दिसते. उदाहरणार्थ मित्रांनो, जे काही फ्लॅट वर्म्स वगैरे जे काही असतात, फ्लॅट वर्म्स किंवा प्रोटिस्टा, ठीक आहे, तुमच्या खरं तर बुकमध्ये एक चार्ट दिलेला आहे, सुंदर असा चार्ट आहे. नक्की तुम्ही तो वारंवार वाचा, आणि तुम्हाला जर वाटलं तर तो चार्ट कापून त्याची झेरॉक्स काढून त्या ठिकाणी तुम्ही त्या भिंतीवर देखील तुमच्या घरातल्या चिटकवू शकता, कारण वारंवार तुम्ही वाचाल तरच तुम्हाला हे लक्षात राहील. आता हे फ्लॅट वर्म्स किंवा प्रोटिस्टा किंवा स्पॉन्जेस जे काही आहेत तर ह्यांच्यामध्ये या ठिकाणी हे रेस्पिरेशन किंवा एक्सचेंज ऑफ गॅसेस नेमकं होतं कसं? तर त्यासाठी मित्रांनो ह्यांच्यामध्ये मुख्यतः प्लाझ्मा मेम्ब्रेनचा वापर होतो. कसं बरं? तर या ठिकाणी प्लाझ्मा मेम्ब्रेन हे खूप बेसिक लेवलचे ॲनिमल्स आहेत, त्यामुळे ह्यांच्यामध्ये लंग्स वगैरे तर डेव्हलप झालेले नसतात. आता त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी इन्सेक्ट्स जे काही येतं, इन्सेक्ट्स, आता इन्सेक्ट्स कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात बरं? तर आर्थ्रोपोडा कॅटेगरीमध्ये येतात.
या ठिकाणी इन्सेक्ट जे काही येतं तर आर्थ्रोपोडा कॅटेगरीमध्ये येत असतात आणि ह्यांच्यामध्ये ट्रॅकियल रेस्पिरेशन होतं. म्हणजे ह्यांच्या त्वचेलाच असे छोटे छोटे छिद्र असतात, पोर्स असतात आणि ज्यामधून त्या ठिकाणी गॅसचं एक्सचेंज होत असतं. ठीक आहे, ट्रॅकियल रेस्पिरेशन. त्यानंतर मित्रांनो आणखी जर बघायला गेलं तर या ठिकाणी जे काही ॲम्फिबियन्स असतात, काय म्हणतोय मी, ॲम्फिबियन्स, विशेषतः ॲम्फिबियन्समध्येही पुन्हा टॅडपोल्स जे काही असतात तर त्यांच्यामध्ये काय असतं बरं, लहानपणी तर त्यांच्यामध्ये या ठिकाणी एक्सटर्नल गिल्स असतात. काय असतात बरं, एक्सटर्नल गिल्स. कारण हे टॅडपोल्स जे काही असतात लहान ॲम्फिबियन्स तर हे मुख्यतः त्या ठिकाणी पाण्यामध्येच राहत असतात. त्यांचं जे काही हॅबिटॅट आहे तर तो ॲक्वेटिक हॅबिटॅट असतो, त्यामुळे त्यांच्यामध्ये एक्सटर्नल गिल्स असतात. आता त्यानंतर जर पाहिलं तर फिशचा आपल्याला विचार करावा लागेल. आता फिशमध्ये काय होत असतं तर फिशमध्ये मित्रांनो त्या ठिकाणी पूर्णतः त्यांचा हॅबिटॅट हा ॲक्वेटिक असतो, त्यामुळं त्यांच्यामध्ये इंटरनल गिल्स असतात. त्यांचा हॅबिटॅट कसं आहे बरं, ते पाण्यामध्येच राहतात, त्यामुळं त्यांच्यामध्ये काय असतात बरं, इंटरनल गिल्स असतात. आता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी काही ॲरॅक्निड्स असतात मित्रांनो. ॲरॅक्निड्स म्हणजेच काय तर त्या ठिकाणी आर्थ्रोपोड कॅटेगरीमध्येच येतात. स्पायडर आहे किंवा स्कॉर्पियन आहे. ठीक आहे, स्पायडर म्हणजेच काय बरं, कोळी. स्पायडर म्हणजे काय, कोळी. ठीक आहे, कोळी किंवा स्कॉर्पियन म्हणजेच काय तर विंचू. तर ह्यांच्यामध्ये काय असतं तर ह्यांच्यामध्ये बुक लंग्स असतात. ठीक आहे, ह्यांच्यामध्ये काय असतात बरं, बुक लंग्स. कारण हे स्पायडर किंवा स्कॉर्पियन हे टेरेस्ट्रियल हॅबिटॅट असतो यांचा, हे काय पाण्यामध्ये वगैरे त्या ठिकाणी नसतात. त्यानंतर मित्रांनो आणखी कोणकोणते प्राणी येतं की ज्यांचा आपल्याला इथं विचार करावा लागेल तर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं बर्ड्स आहेत. ठीक आहे, किंवा मग मॅमल्स आहेत. ठीक आहे, बर्ड्स, मॅमल्स. आणखी काय बरं तर रेप्टाईल्स आहेत. तर ह्यांच्यामध्ये या ठिकाणी रेस्पिरेशन नेमकं कशा पद्धतीनं होतं तर ह्यांच्यामध्ये या ठिकाणी मित्रांनो लंग्स असतात. काय असतात बरं, लंग्स असतात. आता मॅमल्समध्ये ह्युमन बिंग असतो आणि ह्युमन बिंगमध्ये लंग्स असतात, हे तुम्हाला माहितीच आहे, प्रॉपर असे फुफ्फुस असतात. त्यानंतर आणखी काय राहिलं बरं तर त्या ठिकाणी असे काही ॲम्फिबियन्स असतात, उदाहरणार्थ फ्रॉग सारखे. तुम्ही उन्हाळ्यामध्ये बऱ्याच वेळेस फ्रॉग जमिनीच्या आत जाऊन बसलेला पाहिलेला असेल बघा. ठीक आहे, तर त्या ठिकाणी ते समर स्लीप म्हणतात त्याला. खरं तर हायबर्नेशन वगैरे अशा काही कन्सेप्ट, एस्टिवेशन, हायबर्नेशन या काही कन्सेप्ट तुम्हाला निश्चितच या बायोलॉजीमध्ये सिलेबसमध्ये तुम्हाला आहेत. तर मित्रांनो त्या कंडिशनमध्ये जेव्हा जमिनीच्या आत त्यांनी जाऊन बसतात तेव्हा त्यांनी लंग्सद्वारे तर श्वास घेऊ शकत नाहीत, मग त्यांनी श्वास कशाच्या माध्यमातून घेत असतात तर ते जे प्राणी येतं तर ते क्युटेनियस रेस्पिरेशन हा प्रकार दाखवतात. क्युटेनियस म्हणजेच काय तर त्या ठिकाणी त्वचेद्वारे त्यांनी श्वास घेत असतात. कसा घेत असतात, त्वचेच्या वाटे श्वास घेत असतात. खूप कमी प्रमाणामध्ये त्या ठिकाणी एक्सचेंज ऑफ गॅसेस होतं पण ते शक्य आहे. म्हणजे एकंदर मित्रांनो आपण खूप वेगवेगळ्या प्रकारे ॲनिमल्समध्ये रेस्पिरेशन पाहिलेलं आहे. प्रोटिस्टा, स्पॉन्जेस किंवा फ्लॅटवर्म्स ह्यांच्यामध्ये आपण प्लाझ्मा मेम्ब्रेनद्वारे रेस्पिरेशन पाहिलेलं आहे. टॅडपोल्स जे काही येतं ॲम्फिबियन्समध्ये लहानपणी वगैरे त्यांच्यामध्ये एक्सटर्नल गिल्स पाहिलेले येतं. फिशमध्ये इंटरनल गिल्स पाहिलेले येतं. त्यानंतर जे काही ॲरॅक्निड्स आहेत त्याच्यामध्ये मग स्कॉर्पियन आहे किंवा मग त्या ठिकाणी स्पायडर आहे तर त्यांच्यामध्ये आपण बुक लंग्स पाहिलेले येतं. ठीक आहे, किंवा मग त्या ठिकाणी मॅमल्स आहेत, त्याच्यानंतर रेप्टाईल्स आहेत किंवा बर्ड्स आहेत त्यांच्यामध्ये प्रॉपर लंग्स पाहिलेले येतं. ठीक आहे, आणि त्या ठिकाणी क्युटेनियस रेस्पिरेशन किंवा इन्सेक्ट्समधलं ट्रॅकियल रेस्पिरेशन असे वेगवेगळे प्रकार त्या ठिकाणी पाहिलेले येतं. मुख्यतः हे विविधता कशामुळे दिसते मित्रांनो, ह्यांच्यामध्ये एवढी कॉम्प्लेक्सिटी कशामुळे आहे त्याचं कारण आहे ह्यांचं जे काही हॅबिटॅट आहे ह्याच्यामध्ये खूपच त्या ठिकाणी व्हरायटी आपल्याला आढळते. काही प्राणी जे काही येतं पाण्यामध्ये राहतात, काही प्राणी जमिनीवर राहतात. बरं, जमिनीवर राहत असताना देखील काही विचित्रपणे त्या ठिकाणी जमिनीच्या खाली जाऊन बसतात, मग अशा वेळेस त्यांना त्या ठिकाणी लंग्सद्वारे श्वास घेता येत नाही. ठीक आहे, आणि त्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी व्हरायटी आढळते. दुसरं एक महत्त्वाचं कारण आहे एवढी जास्त व्हरायटी असण्यामागं, त्याचं कारण ह्यांची त्या ठिकाणी जी काही इव्होल्युशनमध्ये डेव्हलपमेंट आहे ना तर ती वेगवेगळ्या लेवलची आहे. उदाहरणार्थ स्पॉन्जेस आहेत, प्रोटिस्टा आहेत, तर हे प्रायमरी लेवलचे ॲनिमल्स आहेत. त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी प्रॉपर ऑर्गन आणि ऑर्गन सिस्टीम जी काही आहे तरी डेव्हलप झालेली नाही आहे आणि त्यामुळे साध्या पद्धतीनं त्यांनी ते एक्सचेंज ऑफ गॅसेस किंवा रेस्पिरेशन हे भागवून नेतात. पण ह्युमन बिंगमध्ये मात्र तसं नाही आहे. ह्युमन बिंगमध्ये त्या ठिकाणी वेल डेव्हलप्ड अशी त्या ठिकाणी काय बरं तर रेस्पिरेटरी सिस्टीम आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम पाहायची. काय बरं, ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम. आता साहजिकच या ठिकाणी ह्युमनवर
आणि ह्यांच्या रेस्पिरेटरी सिस्टीमवर मॅक्झिमम प्रश्न येतात, त्यामुळे आपल्याला निश्चितच याचा बारकाईनं अभ्यास करणं अपेक्षित आहे. आता मित्रांनो, ह्याच्यामध्ये या ठिकाणी जे काही ऑर्गन्स आहेत ते आपण क्रमानं पाहूया. आता आपण त्या ठिकाणी जी काही आपल्या शरीरामध्ये एअरची एंट्री होते ती होते नोजपासून, ठीक आहे. आणि त्या ठिकाणी जी काही एक्झिट होते एअरची तर ती देखील त्या ठिकाणी नोजमधूनच होते. म्हणजे इन्स्पायरेशन आणि एक्सपायरेशन दोन्ही प्रक्रिया त्या ठिकाणी नोजमधूनच होतात. पण या ठिकाणी आपलं एक कन्फ्युजन होतं मित्रांनो. आपल्याला रेस्पिरेशन म्हटलं की त्या ठिकाणी श्वास घेणे आणि श्वास सोडणे एवढंच वाटतं, पण तसं बिलकुल नाहीये. या ठिकाणी मित्रांनो, आपण ज्याला रेस्पिरेशन समजतो ते फक्त त्या ठिकाणी एक्सटर्नल रेस्पिरेशन या कॅटेगरीमध्ये येतं. काय बरं? एक्सटर्नल रेस्पिरेशन. आणि दुसरा एक प्रकार असतो तो म्हणजे इंटरनल रेस्पिरेशन. आता हा काय प्रकार आहे तर मित्रांनो, एक्सटर्नल रेस्पिरेशन म्हणजेच काय तर श्वास घेणे आणि श्वास सोडणे. ह्याच्यामध्ये कोणकोणते ऑर्गन्स त्या ठिकाणी पार्टिसिपेट करतात तर ह्याच्यामध्ये नोज आहे, फॅरिंग्स आहेत, लॅरिंग्स आहे, ट्रॅकिया आहे, त्याच्यानंतर त्या ठिकाणी जे काही ब्रॉन्काय आहेत, ब्रॉन्कायचं डिवायडेशन होऊन तयार झालेले ब्रॉन्क्युअल्स असतात. त्याच्यानंतर जे काही स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट आहेत लंग्सचे ते म्हणजे ॲल्व्होलस. तर हे सगळेजण त्या ठिकाणी पार्टिसिपेट करत असतात. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी जे काही एक्सचेंज ऑफ गॅसेस झालं म्हणजे ब्लडमध्ये तो ऑक्सिजन मिसळला, ब्लडमधला CO2 पुन्हा त्या ठिकाणी ॲल्व्होलसच्या माध्यमातून शरीराबाहेर पडला, तेव्हा त्या ठिकाणी हे एक्सटर्नल रेस्पिरेशन पूर्ण झालं असं समजलं जातं. ह्यालाच या ठिकाणी आपण ब्रीदिंग असं देखील म्हणू शकतो. काय बरं? ह्यालाच आपण ब्रीदिंग असं देखील म्हणू शकतो. मग इंटरनल रेस्पिरेशन हा काय प्रकार आहे? इंटरनल रेस्पिरेशन म्हणजेच ती जी रेस्पिरेशनची जी रिएक्शन आहे जी प्रत्यक्ष सेलमधल्या मायटोकॉन्ड्रियामध्ये घडत असते ते म्हणजे इंटरनल रेस्पिरेशन. याच प्रोसेसद्वारे त्या ठिकाणी आपल्याला एनर्जी भेटत असते इन द फॉर्म ऑफ ATP. ठीक आहे. म्हणजे एकंदर त्या ठिकाणी रेस्पिरेटरी सिस्टीम अभ्यासताना आपल्याला हे तर पाहणं अपेक्षितच आहे एक्सटर्नल रेस्पिरेशन, पण त्यासोबतच इंटरनल रेस्पिरेशन जे प्रत्यक्ष सेल्युलर लेवलला होत असतं, ज्याला सेल्युलर रेस्पिरेशन देखील म्हटलं जातं, ते देखील तेवढंच या ठिकाणी आपल्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. आता इथं मित्रांनो तुम्ही जर डायग्राम पाहिली तर इथून या ठिकाणी नोज आहे. ठीक आहे. हे काय बरं? नोज. आता नोजमधून एअर आत गेल्यानंतर पहिला जो काही ऑर्गन लागतो तो आहे फॅरिंग्स. आता या फॅरिंग्सचेही पुन्हा 3 रिजन पडतात. आता हा जो इकडचा पाथ आहे, आता फॅरिंग्सचं वैशिष्ट्य, फॅरिंग्स म्हणजेच काय? घसा. इट इज अ कॉमन पाथ फॉर एअर अँड फूड. म्हणजेच काय तर त्या ठिकाणी वरतून येणारी हवा आणि इकडून माउथमधून येणारं अन्न हे या ठिकाणी या फॅरिंग्स मधल्या भागामधून या ट्यूबमधून त्या ठिकाणी समानपणे जात असतं. म्हणजेच फॅरिंग्स हा एक त्या ठिकाणी कॉमन पाथ आहे. पण या ठिकाणी फॅरिंग्स संपल्यानंतर मात्र ह्यांच्या वाटा आता वेगळ्या होतात. म्हणजेच इथून पुढं या ठिकाणी आपली श्वासनलिका चालू होते. श्वासनलिका समोरच्या बाजूला असते आणि जी काही अन्ननलिका आहे ज्याला इसोफॅगस म्हटलं जातं ती मात्र मागच्या बाजूला असते. ठीक आहे. आता इथं समोरच्या बाजूला तुम्हाला ही श्वासनलिका ज्याला ट्रॅकिया म्हणतात ती दिसेल. आता मित्रांनो, ही ट्रॅकिया जेव्हा सुरू होते तेव्हा या ठिकाणी फॅरिंग्स संपतं आणि हा ट्रॅकिया चालू होतो. ह्यांच्या जॉईंटवर म्हणजेच या ठिकाणी फॅरिंग्सचेही पुन्हा 3 रिजन आहेत, ते आपल्याला लवकरच पाहायचे. तर त्याच्यामध्ये मग नेझोफॅरिंग्स आहे, त्या ठिकाणी ओरोफॅरिंग्स आहे आणि लॅरिंगोफॅरिंग्स आहे. तर लॅरिंगोफॅरिंग्स हा सगळ्यात खालचा भाग आहे. त्याच्यानंतर जेव्हा हा ट्रॅकिया चालू होतो तर सुरुवातीला आणखी एक भाग येतो आणि तो म्हणजे लॅरिंग्स. काय बरं नाव? लॅरिंग्स. मित्रांनो, मी जे काही बोलतोय, माझ्या माध्यमातून जो काही आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय, हा कशाच्या माध्यमातून तयार होतोय बरं आवाज? तर हा लॅरिंग्सच्या माध्यमातून. आणि या लॅरिंग्सलाच त्या ठिकाणी व्हॉइस बॉक्स असं देखील म्हणतात. काय म्हणतात बरं? व्हॉइस बॉक्स. मित्रांनो, लॅरिंग्स नंतर लॅरिंग्समध्ये कार्टिलेज असतात. त्याच्यानंतर त्या ठिकाणी ट्रॅकियाचा भाग चालू होतो. ट्रॅकिया म्हणजे एक ट्यूब लाईक स्ट्रक्चर आहे आणि या ट्रॅकियाला कार्टिलेजचं स्ट्रक्चर त्या ठिकाणी सपोर्ट असतो. सेमी सर्क्युलर असे कार्टिलेज असतात ज्यांची संख्या साधारणतः 16 ते 20 असते. ठीक आहे. इथं व्हाईट जे काही दिसत आहेत तर हे कार्टिलेज येतं. आता मित्रांनो, हे ट्रॅकिया जे काही येतं ते पुन्हा त्या ठिकाणी 2 लंग्सच्या माध्यमातून असे डिवाइड होतात. म्हणजे ट्रॅकिया 2 लंग्समध्ये असा डिवाइड होतो आणि ते जे काही डिवायडेशन झालेलं आहे त्यालाच म्हटलं जातं ब्रॉन्काय. ठीक आहे. त्याला म्हटलं जातं ब्रॉन्काय. ते डिवाइड झालेले ब्रॉन्काय जे काही येतं प्रत्येक लंगमध्ये एक असं जातं आणि मग ते त्यांचं डिवायडेशन पुन्हा अनेक अशा सब ट्यूब्समध्ये किंवा छोट्या छोट्या ट्यूब्समध्ये नलिकांमध्ये होतं आणि त्याला ब्रॉन्क्युल्स म्हटलं जातं. आता ह्या ब्रॉन्क्युल्सच्या शेवटी त्या ठिकाणी ग्रेप्सचा जसा एक गुच्छ असतो, ग्रुप असतो, तसं त्या ठिकाणी आपल्याला हे असा त्या ठिकाणी असा एक ग्रुप दिसेल, गुच्छ दिसेल आणि हा जो काही असतो तर ह्यालाच काय म्हणतात बरं? तर ॲल्व्होलस. काय म्हणतात बरं? ॲल्व्होलस.
सगळ्यात महत्त्वाचा जर कोणता भाग असेल या लंगमधला तर तो आहे ॲल्व्होलस. कारण प्रत्यक्ष एक्सचेंज ऑफ गॅसेस जे की सगळ्यात महत्त्वाची क्रिया आहे, ज्यासाठी ही सगळी धडपड आहे, तर ते एक्सचेंज ऑफ गॅसेस कुठं घडत असतं तर ह्या ॲल्व्होलसमध्ये घडत असतं. हा ॲल्व्होलसचा क्रॉस सेक्शनल एरिया आहे. ठीक आहे, ह्याचं या ठिकाणी एक्सचेंज ऑफ गॅसेस कशा पद्धतीनं होतं हे देखील मी तुम्हाला लवकरच सांगणार आहे. आता मित्रांनो, इथं डायफ्रम नावाचा एक पातळ असा पडदा असतो. हे जे काही लंग्स आहेत तर हे वरच्या कॅव्हिटीमध्ये असतात, म्हणजे ह्या रिजनमध्ये, ज्याला थोरॅसिक कॅव्हिटी म्हणतात. आणि खालचा जो भाग आहे तर त्याला या ठिकाणी ॲब्डॉमिनल कॅव्हिटी म्हणतात. या थोरॅसिक कॅव्हिटीला आणि ॲब्डॉमिनल कॅव्हिटीला वेगळं करणारा एक पातळ असा जो पडदा आहे तर त्यालाच मित्रांनो डायफ्रम म्हणतात. लक्षात आलं का? म्हणजे या थोरॅसिक कॅव्हिटीमध्ये या रिब्सच्या आत या लंग्सचं लोकेशन असतं. फुल प्रोटेक्शन असतं मित्रांनो. थोरॅसिक कॅव्हिटीमध्ये कोणकोणते अवयव असतात, कोणकोणते व्हायटल ऑर्गन्स असतात, तर या ठिकाणी 2 लंग्स असतात, त्यानंतर हार्ट असतं. मित्रांनो, हे दोन्ही अवयव अतिशय नाजूक असतात आणि त्यामुळंच या ठिकाणी आपल्याला या थोरॅसिक कॅव्हिटीला ज्या काही 12+12 म्हणजे 12 पेअर्स ज्या काही रिब्सच्या असतात त्यांचं त्या ठिकाणी संरक्षण असतं. ठीक आहे, समोरच्या बाजूला, साईडला आणि मागच्या बाजूने देखील हे संरक्षण त्या ठिकाणी आपल्याला प्रोव्हाइड केलेलं असतं. ठीक आहे, तर या ठिकाणी मी तुम्हाला ढोबळपणे हे जे काही लंग्सचं लोकेशन वगैरे आहे ते सांगितलेलं आहे. मित्रांनो, त्याच्यानंतर आपण इथं थोडंसं पुन्हा एकदा जे काही रेस्पिरेटरी ट्रॅक आहे त्याच्याबद्दल थोडक्यात पाहूया. आता इथं या ठिकाणी हा जो रेस्पिरेटरी ट्रॅक आहे ज्याच्या माध्यमातून एअर खाली खाली जाते तो 2 भागांमध्ये डिवाइड झालेला आहे. अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक आणि लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक. कशामध्ये चालय बरं? अप्पर म्हणजेच वरचा रेस्पिरेटरी ट्रॅक आणि खालचा रेस्पिरेटरी ट्रॅक. आता मित्रांनो, अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये काय येतं तर नेझल कॅव्हिटी येते. नेझल कॅव्हिटी किंवा नेझल चेंबर्स. ठीक आहे, आपल्याला नाकाचं स्ट्रक्चर पाहायचंय. जे काही नेझल सेप्टम असतं जे डिवाइड करतं, ठीक आहे, या नाकाला, आणि 2 नेझल चेंबर्स बनतात ते देखील आपल्याला पाहायचं आहे. त्याच्यानंतर हे नेझल कॅव्हिटी संपल्यानंतर इथं हा या ठिकाणी फॅरिंग्सचा भाग चालू होतो. फॅरिंग्सचंही पुन्हा 3 भागांमध्ये डिवायडेशन झालेलं आहे, मी तुम्हाला सांगितलेलं आहे. हे जे काही नेझल कॅव्हिटी संपल्या जो फॅरिंग्सचा भाग आहे तर त्याला त्या ठिकाणी नेझोफॅरिंग्स म्हणतात. काय म्हणतात बरं? तर त्याला या ठिकाणी नेझोफॅरिंग्स असं म्हणतात. आता इकडून घशाकडून म्हणजेच जे काय आपण अन्न खात असतो तर त्या ठिकाणी अन्न गिळल्या फॅरिंग्समध्ये जेव्हा एंट्री करतं तर त्या भागाला या ठिकाणी काय म्हटलं जातं बरं तर त्याला ओरोफॅरिंग्स म्हणतात. काय म्हणतात बरं? ओरोफॅरिंग्स. आणि मग नेझोफॅरिंग्स आणि ओरोफॅरिंग्स इथं एकत्र येतात. त्यांच्या दरम्यान तुम्हाला इथं एक त्या ठिकाणी हार्ड असा लेअर दिसत असेल, त्याला पॅलेट म्हणतात, टाळू. ठीक आहे, त्याला काय म्हणतात बरं? टाळू. आणि त्यानंतर मित्रांनो हे नेझोफॅरिंग्स, त्याच्यानंतर ओरोफॅरिंग्स आणि नंतर हा जो काही कॉमन पाथ आहे तर त्याला लॅरिंगोफॅरिंग्स म्हणतात. काय म्हणतात बरं? लॅरिंगोफॅरिंग्स. आता हे लॅरिंगोफॅरिंग्स संपल्यानंतर मित्रांनो ग्लॉटिसचा भाग येतो. ठीक आहे, हा ग्लॉटिसचा भाग असतो आणि ग्लॉटिसच्या भागानंतर या ठिकाणी ह्या अन्न आणि इयर ह्यांच्या वाटा आता वेगवेगळ्या होतात. जे काही फूड आहे तर ते मित्रांनो या ठिकाणी इसोफॅगसमधून पुढे जातं, पण जी एअर आहे ती मात्र आता इथं लॅरिंग्समध्ये आणि त्याच्यानंतर ट्रॅकियामध्ये एंट्री करते. मग आता इथं आणखी एक मुद्दा येतो मित्रांनो. जर समजा या ठिकाणी फॅरिंग्स हा कॉमन पाथ आहे आणि त्याच्यानंतर हे 2 रस्ते वेगवेगळे झालेले आहेत. एक झाला इसोफॅगस ज्याच्यामधून फूड जाणं अपेक्षित आहे आणि दुसरा झाला त्या ठिकाणी ट्रॅकिया ज्याच्यामधून एअर जाणं अपेक्षित आहे. समजा फूडच्या ट्यूबमध्ये किंवा जे काही इसोफॅगस आहे त्याच्यामध्ये जर एअर गेली तर काही प्रॉब्लेम होऊ शकतो का? किंवा ट्रॅकियामध्ये जर फूड पार्टिकल्स गेले तर काही प्रॉब्लेम होऊ शकतो का? पॉसिबिलिटी तर आहे. ठीक आहे, आपण दोन्हीचाही विचार करूया. मित्रांनो, पहिली गोष्ट ही समजून घ्या की जे इसोफॅगस आहे, अन्ननलिका ज्याला म्हणतात, त्याच्यामध्ये जर एअर गेली तर काही प्रॉब्लेम नाही, त्याचा काही नुकसान होत नाही. बऱ्याच वेळेस तुम्ही जेव्हा जेवत असता तेव्हा 2 घासांच्या दरम्यान एअर ट्रॅप होत असते आणि त्या माध्यमातून ती आपल्या स्टमकमध्ये जाते. जेव्हा तुम्ही भरपेट जेवता आणि मग पोटामध्ये त्या ठिकाणी एअरला जागा राहत नाही, कारण नंतर गेलेलं अन्न जे काही आहे तर ते एअरला काय म्हणतं, बाई आता मी कुठं बसू? ठीक आहे, मग तिथून ती एअर जी काही आहे तर ती निघून जाते. कुठं जाते? रिव्हर्स येते. आणि मित्रांनो, जेव्हा ती जेवण पूर्ण झाल्यानंतर, भरपेट जेवण झाल्यानंतर जी एअर रिव्हर्स येत असते त्यालाच आपण ढेकर म्हणतो. लक्षात आलं का? ठीक आहे, म्हणजे एकंदर इसोफॅगसच्या माध्यमातून स्टमकमध्ये जर एअर गेली तर तिचा कोणताही साईड इफेक्ट मोठ्या प्रमाणामध्ये तरी नसतो. पण इथं या ठिकाणी ट्रॅकियामध्ये म्हणजेच रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये जर समजा फूड पार्टिकल जर गेला, अन्नकण जर गेला,
मग मात्र बिलकुल त्या ठिकाणी टॉलरेट नसतं. मित्रांनो, या ठिकाणी एक साधा कण जरी गेला तर ताबडतोब त्या ठिकाणी त्याचं सेन्सेशन मेंदूला होतं आणि त्या ठिकाणी प्रचंड वेगानं आपले जे लंग्स आहेत तर ते कॉन्ट्रॅक्ट होतात, कॉम्प्रेस होतात आणि एअर त्या ठिकाणी बाहेर वेगानं टाकल्या जाते आणि त्या एअरसोबत तो अन्नकण, तो फूड पार्टिकल देखील बाहेर पडतो. मग हे असं कशामुळं? मित्रांनो, त्या ठिकाणी लंग्समध्ये बिलकुल त्या ठिकाणी इतर जो काही कण वगैरे आहे, सॉलिड पार्टिकल, तो त्या ठिकाणी सहन होत नाही. मग आता तुम्ही म्हणाल की मग हे टाळायचं कसं? इथं या ठिकाणी हे डिवायडेशन होत असताना अन्नकण तर चुकून जाऊ शकतो. निसर्गानं याच्यासाठी एक वैशिष्ट्यपूर्ण असा ऑर्गन, एक वॉल तिथं डेव्हलप केलेला आहे आणि त्या वॉलला म्हणतात इथं मित्रांनो इपिग्लॉटिस. ठीक आहे, इपिग्लॉटिस असा एक पातळ पडदा आहे जो काय करतो बरं, वरतून फॅरिंग्समधून जेव्हा त्या ठिकाणी फूड येत असतं, फॅरिंग्समधून जेव्हा फूड येत असतं तेव्हा तो इपिग्लॉटिस बंद होऊन जातो. त्यामुळे काय होतं बरं, त्या ठिकाणी जे फूड आहे तर ते इसोफॅगसमध्ये, अन्ननलिकेमधून पुढे जातं स्टमकमध्ये. आणि जेव्हा आपण एअर घेत असतो, श्वास घेत असतो, तेव्हा मात्र इपिग्लॉटिस त्या ठिकाणी काय होतं बरं, ओपन होतो. बरं, एखाद्या वेळेस समजा चुकून एखादा अन्नकण त्या ठिकाणी ट्रॅकियामध्ये त्यानं एंट्री केलीच तर काय होईल बरं, अशा वेळेस ठसका लागतो. मित्रांनो, तुम्हाला बऱ्याच वेळेस घाई गडबडीमध्ये जेवत असताना, तुमचं लक्ष नसताना त्या ठिकाणी जाणवलं असेल तुम्हाला ठसका लागतो, कारण त्यावेळेस थोडासा मेंदू बेसावध असतो, मेंदूकडून देखील चुकी होते आणि मग अशा वेळेस प्रचंड वेगानं, साधारणतः 120 ते 140 किलोमीटर पर आवर या वेगानं हवा काय होते बरं, तर त्या ठिकाणी बाहेर पडते आणि त्या तेवढ्या प्रचंड हवेबरोबर त्या ठिकाणी तो अन्नकण देखील बिचारा काय होतो बरं, त्या ठिकाणी ट्रॅकियामधून बाहेर पडतो. तर निसर्गाने ही सगळी काळजी घेतलेली आहे. कोणत्याही पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्या जीवाला धोका उत्पन्न होईल अशी गोष्ट त्या ठिकाणी होत नाही. यस, आपल्या मूर्खपणामुळे आपण बऱ्याचशा गोष्टी चुकीच्या करतो, पण निसर्गानं मात्र त्या ठिकाणी परफेक्ट अशी एक सिस्टीम, परफेक्ट अशी एक मशीन आपल्या शरीराच्या रूपामध्ये डेव्हलप केलेली आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी मित्रांनो, या ठिकाणी अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक कशाला म्हणतात, तर नेझल कॅव्हिटीला, फॅरिंग्सला आणि लॅरिंग्सला, ह्यांना मिळून काय म्हटलं जातं बरं, तर अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक. हे लॅरिंग्स म्हणजेच काय बरं, तर व्हॉइस बॉक्स आहे. हे काय बरं, व्हॉइस बॉक्स. त्यानंतर मित्रांनो, लोअर रेस्पिरेटरी ट्रॅकचा त्या ठिकाणी अंतर्भाव आपल्याला करावा लागेल. ह्याच्यामध्ये काय काय होतं, तर ह्याच्यामध्ये ट्रॅकिया, ठीक आहे, हा जो काही गुलाबी भाग दिसतोय तर तो लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक आहे. तर ट्रॅकिया एक ट्यूब लाईक स्ट्रक्चर आहे. त्यानंतर मित्रांनो पुढचा आहे या ठिकाणी ब्रॉन्काय. या दोन लंग्सकडं दोन ब्रॉन्काई त्या ठिकाणी जातात आणि हे ब्रॉन्काई जे काही आहेत तर पुन्हा आणखी डिवाइड होतात आणि कशामध्ये होतात बरं, तर ब्रॉन्क्युअल्समध्ये डिवाइड होतात. आणि या ब्रॉन्क्युअल्सच्या शेवटी काय असतं, तर ॲल्व्होलस असतात. खूप सारे ॲल्व्होलस, लाखो करोडोमध्ये ॲल्व्होलस आपल्या लंग्समध्ये त्या ठिकाणी आढळतात. तर या ठिकाणी मित्रांनो आणखी एक वैशिष्ट्य, अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक, लोअर रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये कोणकोणते ऑर्गन्स येतात हे तर आपण पाहिलेलं आहे. आता हे जे काही आहे तर हे या ठिकाणी राईट लंग आहे. हे काय बरं, राईट लंग आहे. लक्षात घ्या, ही जी इमेज आहे ती या पद्धतीने ड्रॉ केलेली आहे, त्यामुळं ही जी बाजू आहे तर ही राईट आहे, त्यामुळे हे उजवं फुफ्फुस आहे आणि हे इकडचं जे डायग्राममध्ये दिसत नाहीये ते डावं फुफ्फुस आहे. उजव्या फुफ्फुसाच्या तुलनेत डावं फुफ्फुस हे थोडंसं छोटं असतं. राईट लंगच्या कंपॅरिझनमध्ये लेफ्ट लंग जे काही आहे तर ते थोडंसं छोटं असतं. त्याचं कारण काय आहे मित्रांनो, त्याचं कारण त्या ठिकाणी त्या साईडला हर्ट असतं. ठीक आहे, तर इथं सुंदर अशी एक इमेज आहे या ठिकाणी बघा, लॅरिंग्स. ठीक आहे, लॅरिंग्स कशामध्ये, अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये. त्यानंतर काय आहे तर हे ट्रॅकी आहे. ट्रॅकिया डिवाइड झालेला आहे कशामध्ये, तर ब्रॉन्कायमध्ये. या ठिकाणी ब्रॉन्काय ब्रॉन्क्युअल्समध्ये डिवाइड झालेले आहेत आणि त्याच्या शेवटी या ठिकाणी असे हे ॲल्व्होलस असणार आहेत. ठीक आहे, तर हा काय बरं, तर लेफ्ट लंगचा भाग आहे आणि हा काय आहे तर राईट लंगचा भाग आहे. लेफ्ट लंग या ठिकाणी कसं आहे, सॉरी हे जे काही आहे तर हे राईट लंग आहे आणि हे जे काही आहे तर लेफ्ट लंग आहे. आता मित्रांनो या ठिकाणी लेफ्ट लंग तुम्हाला थोडंसं छोटं दिसेल, कारण डाव्या बाजूला या ठिकाणी काय असतं बरं, तर हर्ट असतं. डाव्या बाजूला काय असतं, या ठिकाणी हर्ट असतं, त्यामुळं त्या भागामध्ये तुम्हाला लंग दिसणार नाही. या ठिकाणी मित्रांनो सोप्या भाषेमध्ये एवढंच सांगेल की राईट लंग मोठं असतं आणि याच्यामध्ये 3 लोब असतात. किती लोब असतात, 3. आणि लेफ्ट लंगमध्ये 2 लोब असतात. किती, 2 लोब. ठीक आहे, तर आपण या ठिकाणी ह्यूमन रेस्पिरेटरी सिस्टीमचा, रेस्पिरेटरी ट्रॅकचा एक धावता आढावा आपण घेतलेला आहे. पण आपल्याला त्या ठिकाणी त्याच्या ऑर्गन वाईज म्हणजेच या ठिकाणी नोज,
त्याच्यानंतर मग त्या ठिकाणी फॅरिंग्सच्याही पुन्हा त्या ठिकाणी जे काही सब रिजन आहेत, त्याच्यानंतर लॅरिंग्स, ट्रॅकिया, ब्रॉन्काय, या प्रत्येकाविषयी डिटेल अशी माहिती नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहायची. इथं मी त्या ठिकाणी फक्त त्यांची एक तोंड ओळख करून देण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे. निश्चितपणे तुम्हाला हे जे रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन या मोठ्या अशा टॉपिकचं पहिलं लेक्चर जे काही आहे, तर हे तुम्हाला परिपूर्ण पद्धतीनं समजले असेल याची मी त्या ठिकाणी अपेक्षा करतो. आणि जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही निश्चितच आमच्याशी मित्रांनो संपर्क साधू शकता. तुमच्या ज्या काही अडचणी आहेत, शंका आहेत, त्यांचं निरसन करण्यासाठी या ठिकाणी विद्यार्जन सायन्स अकॅडमीचे प्रत्येक शिक्षक जे काही येतं तर ते नेहमीच तत्पर असतात. ठीक आहे, तर लवकरच मित्रांनो नेक्स्ट लेक्चरच्या निमित्तानं आपली भेट होईल. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.